आता हे सगळे गुरु मी केले, काय काय गुरु केले, कसे कसे गुरु केले याचा विचार बोलून दाखवताना त्यांनी 24 गुरूंची यादी भगवान दत्तात्रेयांनी यदूसमोर ठेवली. काय काय गुरु मी केले? पृथ्वी हा मी गुरु केला, वायू गुरु, आकाश, सगळी यादी आपल्याला पुढे आहेच. 24च्या 24 गुरु आपल्याला विचारात घेता येतात. पृथ्वी वायू आकाशम आपहा अग्निश्च चंद्रमा रविही कपोतो अजगरहा सिंधो पतंगो मधुकृत गजहा मधुहा हरिणो मीनहा पिंगलहा कुररो अर्भकहा कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभी सुपेशकृत. आपल्याला एवढ्याची यादी दिली. एवढं सगळं मी माझे गुरु म्हणून केलेले आहेत. आता जगतातला प्रत्येक जड अथवा चेतन पदार्थ हे आपल्याला गुरु म्हणून मिळू शकतात. साहित्यशास्त्रामध्ये मी एक आठवलं म्हणून आपल्याला सांगतो. साहित्यशास्त्रामध्ये श्रवणाचा विचार करत असताना असं एक विधान केलं गेलंय की माणसाने ऐकावं कसं ऐकावं आणि कसं ऐकू नये याचा विचार करताना संस्कृत साहित्यामध्ये आलेला विचार आहे. साहित्याने असं सांगितलं की माणसानं चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. विचार काय? ऐका. माणसानं चाळणीसारखं ऐकू नये, माणसाने सुपासारखं ऐकावं. चाळणी काय करते? चांगलं चांगलं पीठ खाली टाकून देते आणि कोंडा मात्र वर ठेवून घेते. असं ऐकू नये. म्हणजे चाळणीकडून शिकण्यासारखं काहीतरी मिळालंच की नाही. मग माणसाने कसं ऐकावं? सुपासारखं ऐकावं. सूप काय करतं? कोंडा जो आहे ते पुढे झटकून टाकून देतं आणि चांगलं धान्य मागे ठेवून घेतं. माणसाने असं ऐकावं. सुपासारखं माणसाचं श्रवण असावं. म्हणजे सूप आपल्याला शिकवतं की जो कोंडा आहे तो ढकलून झटकून फटकून टाका आणि जे चांगलं धान्य आहे ते आपल्याकडे ठेवून घ्या. चांगला विचार असेल आत्मसात करावा. आमच्या बुद्धीला तिसरीकडे नेणारा, आमच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण करणारा विचार असेल तो पाखडून झटकून टाकावा. जे वाईट आहे ते स्वतःकडे ठेवू नये, जे चांगलं आहे ते टाकून देऊ नये. आता हे झालं. जे चांगलं आहे ते आपल्या जवळ ठेवावं. चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐका. झालं. आता ह्याच्यात काय झालं? चाळणी दोष आहे आणि सूप हा गुण आहे. पटलं? आता मी याचं उलट करून तुम्हाला सांगतो. आता ऐका. माणसानं चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. मान्य आहे. चाळणी चांगलं चांगलं टाकून देते आणि कोंडा कोंडा स्वतःकडे ठेवून घेते. याचा अर्थ दुसरा असा आहे, याच्यातला चांगलेपणा असा आहे की माणसाने चांगलं आहे ते नेहमी दुसऱ्याला देत राहावं. आता ह्याचा विचार कसा कराल? जे चाळणी काय करते? चांगलं पीठ आहे ते देऊन टाकते आणि कोंडा स्वतःकडे ठेवून घेते. जे वाईट आहे ते आपलं आपण लपवून ठेवावं, पण जे चांगलं आहे ते मात्र लोकांकरता देत राहावं. मग आता सांगा, चाळणीसारखं ऐकायचंय का सुपासारखं? जे चांगलंय ते निवडा, एवढाच त्याचा अर्थ आहे. जे चांगलंय ते निवडा. सूप काय करतं? वाईट आहे ते टाकून देतं, चांगलं आहे ते ठेवून घेतं. माणसाने असं करावं का? लोकांना चांगलं द्यावं का वाईट द्यावं? चांगलं द्यावं. मग सुपासारखं वागावं का चाळणीसारखं वागावं? चाळणी. मगाशी तुम्ही काय म्हणालात? असं होतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये गुणदोष आहेत. मला सांगायचंय काय, प्रत्येक पदार्थामध्ये गुणदोष आहेत. याच्यातला चांगला विचार आम्हाला कसा निवडता येईल हे आमच्यावर अवलंबून आहे. हे आमच्यावर अवलंबून आहे. हे आमच्या सत्वशीलतेवर अवलंबून आहे. हे आमच्या विचारीपणावर अवलंबून आहे. हे आमच्या चांगल्या बुद्धीवर अवलंबून आहे. हे चांगल्या अभ्यासावर अवलंबून आहे. अवलोकन करता आलं पाहिजे, एवढंच आहे. भगवान दत्तात्रेय यदूला सांगतात, यदू मी 24 गुरु केले. आता हे जे गुरु केलेत ना, हे 24च्या 24 गुरु आपण डोळ्यासमोर ठेवा. मला त्याच्यात काय सांगायचंय तोही भूमिका मी आपल्याला सांगतो. याचा अर्थ असा नाही आहे गुरु म्हटल्यानंतर नेहमी आपल्याला उपदेश करतो, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, असा अर्थ आता इथं अभिप्रेत नाही आहे. गुणप्रदाता या दृष्टीनं फक्त गुरुचा विचार आपल्याला इथं करायचा. इथे ज्या गुरूंचा विचार केला गेला, हे 24च्या 24 गुरु आपणही केले पाहिजेत असा या सगळ्या विचाराचा अर्थ नाही आहे. असा सगळा अर्थ नाही आहे. काय होतं, आता आपण गृहस्थी जीवन जगणारे लोक,
आपल्याला सगळंच वैराग्याने सोडून द्या असं म्हटलं तर कसं चालेल? आपण गृहस्थाश्रमी जीवन जगतो. गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही संन्यस्त व्हा, सगळं सोडून द्या, प्रश्न मिटला. संन्यासाश्रमात जा, सगळं सोडून द्या, पण आपल्या जवळच्या सगळ्या पदार्थाबद्दल निर्मम राहिलं पाहिजे हे शिकवणारे ज्या काही गुरु या 24 गुरूंमध्ये आपल्याला दिसतात ते आपल्या करता असतात असं नाही. या 24 गुरूंपैकी प्रत्येक गुरु आपल्या करताच आहे असा गैरसमज करून घ्यायचा नाही. या 24 गुरूंपैकी जो गुण आपल्या परमार्था करता, आपल्या आश्रमाला अनुसरून जो परमार्थ आपल्याला करता येईल त्याच्याकरता जो अनुकूल आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. नाहीतर आम्हाला असं सांगण्यात आलं की या गुरुने आम्हाला शिकवलंय सर्व संघ परित्याग करून जा, म्हणून मी घर सोडून दिलं, बायको सोडून दिली, मुलाबाळांना सोडून दिलं, तुमचं तुम्ही बघा नाही तर मरा, असं म्हणून मी संन्यास घेऊन गेलो तर त्याला कधी देव प्राप्त व्हायचा नाही, कधीच प्राप्त व्हायचा नाही. भगवत प्राप्ती त्याच्याने होणार नाही. जबाबदारी टाळून आणि कर्तव्याला डोळ्या आड करून कोणालाही आपला परमार्थ पूर्णतेला नेता येत नसतो. आपले कर्तव्य पार पाडूनच आपल्याला परमार्थ करावा लागत असतो. कर्तव्याला टाळून परमार्थ केला असं एकही उदाहरण परमार्थाच्या परिपूर्णतेचं आपल्या संस्कृतीच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसणार नाही. एकही उदाहरण दिसणार नाही. नाथ महाराजांनी आपलं कर्तव्य पार पाडलंय. युद्ध करावं लागलंय प्रसंगी त्यांना गुरुच्या जागेवर जाऊन, केलंय नाथ महाराजांनी. कुणी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही सांगा? नामदेवरायांनी काय आपलं घरदार टाकून सगळे ते देवळात जाऊन बसत नव्हते? तेही शिंपी होते, तेही कापडाचा व्यापार करत होते. नंतर त्यांनी सोडून दिला असेल हा नंतरचा प्रश्न आहे. आपल्यालाही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्या कर्तव्याच्या जाणीवा जागृत ठेवून याच्यातल्या ज्या गुरूंकडून जो गुण आपल्याला घेता येईल तो गुण आपण घेतला पाहिजे. याच्याकरता या 24 गुरूंचा विचार आपल्याला करावा लागणार. भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात, यदू मी पहिला गुरु केला तो पृथ्वी नावाचा गुरु केला. या पृथ्वीचं वर्णन केलंय. आपण सुरू करू कारण थोडे दिवस राहिले. 24 गुरु पूर्ण आपल्याला केले पाहिजेत. या सगळ्याचा विस्तार आहे. याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्षत्वानं संबंध आहे. आपल्या वृत्ती काय होतं, गुण घ्यायचा म्हणजे काय असतं, पृथ्वीकडून मी हा गुण घेतला म्हणजे काय असतं, गुण घेणं म्हणजे काय असतं. सगळं अध्यात्म हे वृत्ती परिवर्तनाचं शास्त्र असतं. वृत्ती परिवर्तनाचं शास्त्र आहे अध्यात्म म्हणजे. माझ्या वृत्तीमध्ये बदल झाले पाहिजेत. ज्ञानेश्वरी वाचून मी जसाच्या तसा राहिलो अध्यात्म नाही आहे. माझ्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्याच्या खुणा कळल्या पाहिजेत. माझ्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. अध्यात्म म्हणजे, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, अध्यात्म म्हणजे वृत्ती परिवर्तनाचं शास्त्र आहे. माझ्या वृत्तीमध्ये बदल झाली पाहिजे. आता वृत्ती हा स्वभाव शब्द आपण स्वभाव या अर्थाने घेऊ तरी मला आत्ता त्याच्यात काही अंतर जाणवत नाहीये. ठीक आहे, सोडून देऊ आपण. माझा स्वभाव बदलला पाहिजे, माझी वृत्ती बदलली पाहिजे. नाहीतर मग खळांची व्यंकटी सांडून सत्कर्मी रती वाढो हे मागायचं कारणच राहिलं नसतं ना. हे बदल माझ्यामध्ये घडले पाहिजेत. पृथ्वीचा गुण मला कळाला म्हणजे काय, म्हणजे पृथ्वीसारखं मला वागता आलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. लगेच येणार नाही, कोणालाच येणार नाही. कळालं आणि लगेच मी वागायला लागलो असं होत नाही. त्याच्याकरता प्रतीक्षा करावी लागते, थांबावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत आहे. भगवान दत्तात्रय असं सांगतात की मी पहिल्यांदा जो गुरु केला तो पृथ्वीला गुरु केलाय. पंचमहाभूत या 24 गुरु मध्ये आले आहेत. याच्यात पहिल्यांदा मी गुरु केला, पृथ्वीला गुरु केला. आता पृथ्वीला गुरु करणं कशा करताय, पृथ्वीचा असा कोणता गुण तुम्ही घेतलाय, याच्याकरता दत्तात्रय असं सांगतात भगवान की या पृथ्वीच्या ठिकाणी 2 गुण मला दिसले. एक गुण दिसला धैर्य आणि दुसरा गुण दिसला क्षमा. पृथ्वीचं एक नाव क्षमा असं पण नाही. पृथ्वीला अजून एक नाव आहे, आपण अमरकोश बघितला तर आपल्याला कळेल. क्षमा हा पृथ्वीचा एक नाव आहे. पृथ्वी क्षमाशील आहे आणि पृथ्वी धैर्य संपन्न आहे. आम्ही क्षमाशील असलं पाहिजे. परमार्थामध्ये या गुणांची आवश्यकता आहे. प्रतिबंध अनेक येतात. परमार्थ मार्गामध्ये अडवणारे बरेच लोक असतात. बहुतेक वेळेला ते सगळे आप्तस्वकीय असतात. त्यांच्या दृष्टीने क्रोध करणं हे कर्तव्य ठरत नाही. त्यांच्या ठिकाणी एकच उपाय असतो, क्षमा. क्षमा शस्त्र जया नराची हाती.
दुष्टतया प्रति काय करी, तुकाराम महाराजांचं वचन आहे. क्षमा शस्त्र करे यस्य, सुभाषितामध्ये आलं, दुर्जनम किम करिष्यसी. अरे क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्या हातामध्ये, त्याला दुर्जन काय करू शकेल. मी तिकडे येतो, त्या उदाहरणाकडे येतो नंतर. पहिला गुण मी त्याच्या पृथ्वीकडून घेतला, तो धैर्य नावाचा गुण आहे. धैर्य म्हणजे काय आहे. आता आपण गीता वाचू तर गीतेमध्ये 2-3 ठिकाणी आपल्याला त्याचा विचार केलेला दिसून येतो. धैर्य कशाला 13व्या अध्यायातही त्याचा विचार आला, 16व्या अध्यायातही त्याचा विचार आला. 16व्या अध्यायामध्ये ही जी सगळी दैवी संपत्ती 26 गुणांची सांगितली, त्याच्या 3ऱ्या श्लोकामध्ये तेज क्षमा धृती शौचम हे म्हटलंय. अद्रोहो नातिमानता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत, हे त्याच्यानंतर आलं. आता या सगळ्याचा विचार जर केला तर याच्यामध्ये धैर्य नावाचा गुण आला. धृती, धैर्य. धृती म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय, याचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर 2 ठिकाणी फार चांगलं व्याख्यान केलंय. आपल्याला धैर्य शब्दाचा अर्थच ज्ञानेश्वर महाराजांनी समजून सांगितला. 13व्या अध्यायामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळी भूमिका मांडली आणि इथं मांडत असताना वेगळी भूमिका 16व्या अध्यायामध्ये त्याचा दुसरा एक भावभेद ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर ठेवलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं त्याचं चिंतन करताना, कशाला धैर्य म्हणतात. माणसानी धैर्य संपन्न असावं, माणसाचं धैर्य फार चांगलं आहे. धैर्य या शब्द कुठून येतो, धीर या शब्दाचं भाववाचक धैर्य ठरतं. धीर, आपण काय म्हणतो, धीर धरा, धीर धरा, होईल सगळं व्यवस्थित, थोडी प्रतीक्षा करा, धीर धरा, धैर्य ठेवा. हे काय आहे, धीर धरा म्हणजे काय. धीर धरा, प्रतीक्षा करा, थांबा, गडबड करू नका, धावपळ करू नका, उत्सुक होऊ नका. धीर धरा, शांत रहा. धीर धरा म्हणजे नुसतं शांत रहा असं नाही आहे. गप्प बसा असा धीर धराचा अर्थ नसतो. मनाने शांत राहून गप्प बसा असा धीर शब्दाचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर व्याख्यान करताना पहिल्यांदा आपल्याला असं सांगितलं, उदाहरणं दिली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. उदाहरण दिलंय. पंचमहाभूतांचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात. सगळ्याच ओळ मी सांगत नाही. पंचमहाभूतांपैकी कोणाचंही एकमेकांशी पटत नाही. पृथ्वीचं पाण्याशी पटत नाही, पाण्याचं वायूशी पटत नाही, वायूचं आकाशाशी पटत नाही, आकाशाचं तेजाशी पटत नाही, पृथ्वीचं पाण्याशी पटत नाही. पाणी आली की पृथ्वी वाहून नेते, पाणी आलं की पृथ्वीला वाहून नेतं, त्या दोघांचं पटत नाही. बरं, पाण्याचं अग्नीचं जमत नाही, अग्नी आला की पाण्याची वाफ होऊन जाते. बरं, वाफ झाली म्हणून वायू झाला म्हणावं तर त्या वायूचं आकाशाचं पटत नाही, आकाशामध्ये तो वायू गेला की लुप्त होऊन जातो. पंचमहाभूताचं आपापसात एकमेकांशी अजिबात पटत नाही, अजिबात पटत नाही. पण या 5 तत्वाचं आपापसामध्ये अजिबात पटत नसताना सुद्धा ही पंचमहाभूत एका देहाच्या आश्रयानं गुण्या गोविंदानं राहतात. याला धैर्य असं म्हणतात. सोपी व्याख्या ज्ञानोबांनी केली. सोपी व्याख्या म्हणजे काय, पंचमहाभूताचं एकमेकाशी पटत नाही, पण पटत नसलं तरी या देहाच्या ठिकाणी मात्र ही पंचमहाभूत ही एकत्रित नांदतातच की नाही. आपला देह कशाने बनला, पंचमहाभूताने बनला. 5ही गाठी पडे देहा का रुजई उघडे, नाचवी चहूकडे तो अहंकारू गा, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, 5ही गाठी पडे देहा का रुजई उघडे. तुकाराम महाराजांचा हाच अभंग आहे, हाच अर्थ आहे. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूतांचा गोंधळ एकत्रित करणं म्हणजे देह आहे. आपल्या देहामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळंच आहे. आपला देह जेव्हा नष्ट होतो, म्हणजे मनुष्य मरतो, मेल्यानंतर त्याला अग्नी दिला जातो. तो अग्नी दिल्यानंतर या देहाची राख रांगोळी होते असं आपण म्हणतो. म्हणजे काय होतं, ज्ञानोबांनी याचं फार चांगलं वर्णन केलंय एका अभंगामधून, आता विस्तार करत नाही. पण आपल्या देहामध्ये जे अग्नी तत्व असतं ते चितेतल्या अग्नीशी एकरूप होऊन जातं.
आपल्या देहामध्ये जे वायू तत्व असतं तो देह जाळल्यानंतर आकाशाशी एकरूप होऊन जातं. आपल्या देहातला जो आकाशाचा भाग आहे तो आकाशाशी एकरूप होतो. वायूचा जो भाग आहे तो महावायूशी एकरूप होतो, म्हणजे प्राण तो महावायूशी एकरूप होऊन जातो. आपल्या देहातलं जे आप असतं ते पाण्यानं त्याची वाफ, त्या अग्नीनं त्याची वाफ होऊन जाते, ते आकाशामध्ये लुप्त होऊन जातं. आणि आपल्या देहामधलं जे पृथ्वी तत्व असतं ते राखेच्या रूपानं मागे उरतं, जे नंतर तीर्थक्षेत्रामध्ये विसर्जित केलं जातं. काय राहिलं आपल्या देहामध्ये? काही नाही. पंचमहाभूतांनी बनलेला हा देह आहे. हा देह जळाला की पाचही महाभूत आपापल्या महाभूतामध्ये एकरूप होऊन जातात. महाभूतामध्ये एकरूप होऊन जातात म्हणजे काय? देहामध्ये महाभूतच आहेत, बाहेरही महाभूतच आहेत. पण महाभूत जेव्हा महाभूताशी एकरूप होतात तेव्हा त्याची प्रक्रिया लक्षात घ्यावी लागते. पंचीकृत महाभूत आपल्या देहामध्ये असतात आणि देह जाळल्यानंतर ती अपंचीकृत महाभूतामध्ये विलीन होत असतात. याला पंचीकरण असं म्हणतात. हे पंचीकरणातून देह सिद्ध होतो आणि देहाचा नाश होतो, देहाचा लय जेव्हा होतो त्यावेळेला तो अपंचीकृत महाभूतामध्ये होत असतो. असा वेदांताचा विचार त्या संबंधामध्ये आहे. असो, आपण आता तो सगळा विचार करायचं कारण नाहीये. ही पाचही महाभूत ज्यांचं एकमेकांशी आपापसात पटत नाही, ती पाचही महाभूत या देहामध्ये ज्या कारणानं गुण्या गोविंदानं राहतात त्याला धैर्य असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी धैर्याची केलेली ही व्याख्या आहे, चिंतन आहे. आता पटत नाही पण एकत्रित राहावं लागतं. नाईलाजानं एकत्रित राहणं याला धैर्य म्हणतात का? दोन भावाचं पटलं नाही, एकच घर आहे म्हणून नाईलाजानं एकत्रित राहावं लागलं का? आई वडील जिवंत आहेत अजून, ते गेल्यानंतर वाटणे होतील ना, ते जिवंत आहेत, मग नाईलाजानं एकत्रित राहा. मग एकत्रित राहा म्हणजे काय करा? म्हणजे हा भाऊ येऊन जेवण करून जातो, त्याची बायको त्याला वाढते, मग तो गेला की दुसरा येतो, तो गेल्यानंतरच दुसरा येतो आणि मग त्याची बायको येते, याला वाढते. तिने केलेला स्वयंपाक हा खात नाही, हिने केलेला स्वयंपाक तो खात नाही. त्या दोघांमध्ये आपापतः पटत नाही. पण घर एक असल्यामुळे, आई वडील जिवंत असल्यामुळे नाईलाजानं आत्ता त्यांना एकत्रित राहावं लागतं. याला धैर्य म्हणत नाहीत. एकमेकांचं पटत नसताना सुद्धा आनंदानं समाधानानं समजावून घेऊन ज्या कारणाने एकत्रित राहणं होतं त्याला धैर्य असं म्हणतात. धैर्य ही संकल्पना ही आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं धैर्याचं लक्षण. आता आपल्याला न पटणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याही स्वभावात असतात. आपल्याला न पटणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आप्तस्वकीयांच्या स्वभावातही असतात. मला प्रामाणिकपणाने आपण सांगा, बायकोचं सगळंच आपल्याला पटतं का? मोकळं बोला, घाबरू नका. इथं काही करत नाही कोणी आपल्याला, इथं मोकळं बोलायला हरकत नाही. बरं, मी माता भगिनींना विचारतो, पतीच्या स्वभावातलं सगळंच आपल्याला आवडतं का? नाही ना, असं होतच नाही. हे बोलूनच दाखवतो आपण. नवरा काहीतरी करतो, बायको कोणाला तर अहो नेहमी सांगते यांना ना काही कळत नाही, सगळ्यांना. बरं, याच्यात खोटं काय? याच्यात खोटं आहे का काही? तुम्ही नाही म्हणता, बरं म्हणा, मला तेच पाहिजे होतं. नाही, याच्यात खोटं आहे का? काही खोटं नाही. बायको म्हणते अहो यांना ना काही कळत नाही. बरोबरच आहे, काय कळतं? काही कळत नाही. पण तरी सुद्धा त्याच्याबरोबर गुण्या गोविंदानं तुम्ही जमवून घेताच ना, याला धैर्य म्हणतात. मला हे म्हणायचं आहे. तरी सुद्धा आपण त्यांच्या बरोबर पटत नसताना सुद्धा आनंदानं राहतोच की नाही? पटत कोणाचंच कोणाशी नाही. अहो, आपल्याच देहाचं आपल्या देहाशी पटत नाही तर मग बाकीच्यांशी पटवून घेण्याचा मुद्दा येतोच कुठं? माझ्या देहातला आकाश माझ्या देहातल्या वायूला नष्ट करण्याचा प्रयत्न करतच असतं. वैकुंठ हा जो शब्द वापरला गेला ना, त्याच्यामध्ये हा अर्थ आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये या अर्थानं वैकुंठ शब्दाचं चिंतन केलंय. सांगत नाही आता तो विचार. वैकुंठ पुरुष प्राण, इथं वैकुंठ शब्द आला ना विष्णू सहस्त्रनामामध्ये, त्या वैकुंठ शब्दावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी असा अर्थ केलाय, पंचमहाभूतांचा एकमेकांशी न पटणं आणि तरीही त्या सगळ्यांची गती कुंठित करणारा जो आहे त्याला वैकुंठ असं म्हटलंय, त्याला परमात्मा असं म्हटलंय. पण हा विचार जर केला तर आपल्या देहामध्ये पाचही महाभूत आहेत. या पाचही महाभूताचं एकमेकांशी पटत नाही. आपल्या शरीरातल्या आपाचं आपल्या शरीरातल्या तेजाशी पटत नाही. आपल्या पोटामध्ये जठराग्नी आहे, आपण पाणी पितो,
आणि मग घरातले लोक सांगतात पाणी पिऊन भूक भागवू नको, काहीतरी खाऊन मग पाणी पी. म्हणजे काय झालं, नुसत्या पाण्याने आमचा जठराग्नी विझून जात असेल आणि त्याच्याने आमची प्रकृती बिघडणार असेल तर आमच्या शरीरातलं आप आणि आमच्या शरीरातला अग्नी या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. पण पटत नसताना सुद्धा ज्या एका कारणाने, हे सगळे एक कारण का, अग्नी म्हणतो असू दे, तो आप आहे ना आपलाच आहे, राहू दे. पाणी आहे ना, राहू दे ना, राहू दे, तुला तिथं राहायचंय, मला इथं राहायचंय. नाही, तो अग्नी एकदम क्षोभ पावतो. मग शरीरातला आकाश म्हणता असू दे, सध्या रागावलाय ना तो, धीर धरा, हळूहळू राग शांत होईल त्याचा. पेटलाय ना अग्नी पोटामध्ये, जठराग्नी पेटलाय ना, मग शरीरामध्ये राहणारं जे आकाश तत्व आहे ते त्या अग्नीला विरोध करत नाही. अग्नी आणि आकाश यांच्यामध्ये विरोध आहे, मान्य आहे. पण तरी सुद्धा जठराग्नी पेटलेला असला, भूक लागलेली असली तर शरीरातला आकाश सांगतं ठीक आहे, आता भूक लागली ना त्याला, त्याची वेळ आहे, बाकी कोणी त्याच्याकडे लक्ष देऊ नका बरं, त्याला आपोआप शांत होईल तो. मग घरात तरी आपण काय करतो, मुलांपैकी मुला मुली असतात, एखादा मुलगा एकदम रागावून बाहेरून येतो, घरातली आई म्हणा, आजी म्हणा, काय म्हणते, अगं तो रागावलाय ना, आता त्याला कोणी बोलू नका, बसू द्या बरं, त्याला थोडं खाऊ द्या, त्याला काहीतरी पाणी द्या प्यायला, त्याला हळूहळू शांत होईल, तो शांत होईल. थोडं त्याला कोणी बोलू नका, तो बोलला की त्याला दिवचल्यासारखं होतं, तो मग पुन्हा रागावतो. काय झालं, कशामुळे रागावलास, एवढी चिडचिड करायचं काय कारण आहे, अशी चिडचिड करू नये, असा उपदेश या काळामध्ये चालत नसतो. रागावलेल्या माणसाला उपदेशाची अपेक्षा नसते, त्याला फक्त वेळेची अपेक्षा असते, वेळेची अपेक्षा असते. म्हणून जुने लोक आपल्याकडे म्हणत असत, राग आला की 100 मोजा म्हणत असत. कशा करता, त्याला वेळेची अपेक्षा. मग तो नाही तर वेळ नाही दिला तर तो भडकतो. मग आपण काय बोलतोय काय नाही असं आहे. क्रोधाला फक्त स्वर कळतो, क्रोधाला शब्दाचे अर्थ कळत नसतात. उच्च आवाजामध्ये ओरडणं एवढंच क्रोधाला जमतं, आपण काय बोलतो आहोत या शब्दाचे अर्थ क्रोधाला कधी कळत नसतात. क्रोधाला स्वर कळतो, क्रोधाला शब्दज्ञान नसतं, लक्षात ठेवा. आणि असं जर झालं मग काय म्हणतात, अहो शांत राहू द्या, त्याला काही बोलू नका, बोललं की तो अंगावर येतोय, आरडाओरडा करतोय, शांत बसू द्या त्याला, हळूहळू शांत होईल तो, हळूहळू शांत होईल, हळूहळू शांत होईल. याला धैर्य म्हणतात, याला म्हणतात धैर्य. वेळ द्या त्याला, धीर धरा, त्याची वेळ त्याला मिळाली पाहिजे. हळूहळू हळूहळू होत राहतं, हे एकदम होत नाही. रागावलेला माणूस क्षणार्धात शांत झाला असं होत नाही, त्याला वेळ द्यायला पाहिजे. कधी कुठेही कोणी असो, चिडलेला मनुष्य आहे, आला एकदम शांत बसतो थोड्या वेळ, मग म्हणतो अरे उगाच मी चिडलो, चिडायचं खरं कारण नव्हतं, पण हा शहाणपणा नंतर असतो. त्यावेळेला हे सुचत नसतं, त्यावेळेला तो क्रोधाच्या इतक्या आहारी गेलेला असतो की त्याला काय करू काय नको असं होतं, कारण धैर्य त्याच्याजवळ नसतं. मग धैर्य त्याला प्राप्त झालं की मग विरोधाभास ज्याच्यामुळे निवृत्त होतो, विरोध शिल्लक राहूनही विरोधी कार्य जिथं घडत नाहीत त्याला धैर्य असं म्हणतात. मी काय सांगतो ते ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो हे वाक्य. विरोध शिल्लक ठेवूनही विरोधी कार्य ज्याच्यामुळे घडत नाहीत त्याला धैर्य असं म्हणतात. विरोध आहे की नाही, आहे. कारण देहपात झाल्यानंतर ही महाभूत एकमेकांच्या हातात हात घालून जाणार नाहीत, ती वेगवेगळीच जाणार आहेत. तो विरोध आहे की नाही, आहेच आहे. पण विरोध शिल्लक ठेवूनही आनंदानं एकत्रित राहणं हे ज्या कारणाने घडतं त्याला धैर्य असं म्हणतात. ही धैर्याची एक व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसी पाचही भूते न सहाती एकमेकाते. ही पंचमहाभूत एकमेकांना सहन करत नाहीत की तीही ऐक्याते देहासी येती, पण ऐक्य रूपाने ते एका देहामध्ये राहतात. द्वंद्वाची उखी विखी सोडोनी वसती एकी, एकेकाती पोखी निज गुणेगा. एकमेकांना ते साह्यकारी होतात, विरोध असूनही एकमेकांना साह्यकारी होत असतात. हा धैर्याचा दुसरा अंश आहे. विरोध शिल्लक ठेवूनही सुखानं राहतात, धैर्याचा एक अंश आहे, एक भाग आहे. आणि विरोध शिल्लक असूनही एकमेकांना साह्यकारी होतात, हा धैर्याचा दुसरा भाग आहे. कारण आपल्या देहातली पाचही महाभूत एकमेकांना जर साह्यकारी झाली नाहीत तर हा देह टिकणार नाही. हा देह जागेवर जळून जाईल, हा देह जागेवर नष्ट होईल. माझ्या देहातल्या अग्नीनं माझ्या देहातल्या आपाला विरोध केला
तर चालत नाही. माझ्या देहातल्या अग्नीनं माझ्या देहातल्या आपाला साह्यकारी झालं पाहिजे. अग्नीनं पाण्याला साह्यकारी होणं म्हणजे काय आहे? मी आपल्याला सांगतो. अग्नीनं पाण्याला साह्यकारी होणं म्हणजे काय? अग्नीच्या ठिकाणी 2 गुण आहेत. एक गुण आहे प्रकाशमानता आणि दुसरा गुण आहे उष्णता. प्रकाशमानता आणि उष्णता. आपण अग्नीवर एखादा भांड्यामध्ये पाणी ठेवून ते जर आपण अग्नीवर ठेवलं, चुलीवर ठेवलं, तर अग्नी आणि ते पाणी यांच्यामध्ये विरोध आहे की नाही? जर ते पाणी त्या अग्नीवर ओतून दिलं तर अग्नी विझून जाईल की नाही? विझून जाईल, म्हणजे विरोध आहे. बरं, तो अग्नी वाढवला तर पाण्याची वाफ होऊन जाईल की नाही? पाणी पाणी म्हणून टिकणार नाही की नाही? म्हणजे विरोध आहे. पण असं असून सुद्धा जेव्हा भांड्यामध्ये पाणी घेऊन आपण ते अग्नीवर ठेवतो तेव्हा तो अग्नी त्या भांड्याला न संपवता आपल्या जवळचा उष्णता नावाचा गुण त्या पाण्याला देऊन टाकतो. याला साह्यकारी होणं असं म्हणतात. अग्नी त्या पाण्याला संपवत नाही, आपल्या जवळचा उष्णता नावाचा गुण त्याला देऊन टाकतो. उष्णता, प्रकाशमानता देत नाही. उष्णता, कारण पाणी हे कधीच प्रकाशमान होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला प्रकाशमानता देऊन उपयोग होणार नाही. मग त्याच्याकरता काय करा? त्याला फक्त आपली उष्णता द्या. उष्णता नावाचा गुण त्याला देतो. त्याच्याने त्या अग्नीवर ठेवल्याने पाणी गरम होतं. देहाकरता ते उपयुक्त ठरतं. स्नानाकरता, पाणी पिण्याकरता वगैरे उष्ण पाणी देहाकरता उपयुक्त ठरतं. एका देहाला जगवण्याकरता या महाभूतांचं पटत नसलं तरी एकमेकांचा विरोध कायम ठेवून एकत्रित राहतात. आणि नुसते एकत्रित राहत नाहीत तर एकमेकांना साह्यकारी ज्या कारणाने होतात त्याला धैर्य नावाचा गुण असं म्हणतात. कशा करता चाललंय तेही सांगतो मी. आधी धैर्य ही संकल्पना काय आहे ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग ते अग्नी काय करतो? पाण्याला आपली उष्णता नावाचा गुण देतो. मग ते पाणी तापल्यानंतर आपण काय करतो? चुलीवरून खाली उतरवून ठेवतो. उतरवून ठेवल्यानंतर काय होतं? 1-2 दिवस जर ते तसंच राहिलं तर पाणी काय होतं? पुन्हा थंड होऊन जातं. पाणी म्हणतं मी तुझा गुण घेतला होता, पण माझं काम आता भागलेलं आहे, आता मला त्या गुणाची गरज नाही. कायम मला उष्ण राहायचं नाही. शीतलता हा माझा स्वभाव आहे. मी तुझ्याकडून तो गुण घेतला होता, विशिष्ट कारणाकरता घेतला होता, पण तुझ्याकडून तो मी घेतला म्हणून कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवणार नाही. तो तुझा तुला समर्पित असो म्हणून तो गुण ते पाणी टाकून देतं आणि पुन्हा शीतलता नावाचा आपला गुण धारण करतं आणि 2 दिवसानंतर पुन्हा ते पाणी थंड होतं. पाणी थंड होण्याकरता 2 दिवस लागले, यालाही धैर्यच लागतं. आणि अग्नीनं आपला गुण विरोधी असून सुद्धा पाण्याला देणं यालाही धैर्यच लागतं. या दोन्हीला मिळून ज्ञानेश्वर महाराज धैर्य ही संकल्पना आपल्या समोर मांडतात. दत्तात्रय भगवान यदूला असं सांगतात की मी पृथ्वीकडून धैर्य नावाचा गुण घेतला. ज्ञानेश्वर जीव जागेवर बसत नाही, तो धावत जातो. विषयाकडे धावत जाणं इंद्रियाचा
मगाशी ज्ञानोबा प्रमाण देऊन आलो मी. एथ विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. विषय बघितले जीवाला त्याची भूल पडते, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीवन, उपजे नारायणी भाव पावने ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाची आहारी. तुकोबाराय बोलता. विषय बघितला की तिकडं प्रवृत्त होणं, तिकडं धाव घेणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे, जीवाचा स्वभाव आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की माणसाच्या विषय भोगाच्या इच्छा, या इच्छा न राहता त्याचं पर्यवसान वासनेमध्ये होतं. इच्छा जेव्हा तीव्र स्वरूप धारण करतात आणि त्या भोगाची लालसा इतकी तीव्र होते की आपल्या इंद्रियांची धाव ही आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या सामर्थ्यात न राहता आपण इंद्रियांच्या मागे फरफटत जायला लागतो, तेव्हा ती वासना म्हणवली जात असते. वासना शब्द अनेक अर्थाने वापरला जातो, त्याच्यातला हा एक अर्थ आहे. सर्व ही सहातिया गरिमा. विषय वासनेबद्दल इंद्रियांची तीव्रतम अशी अभिलाषा निर्माण झाली. तीव्रतम अभिलाषा, किती अपेक्षा वाढली, किती प्रवृत्ती, हद्दीच्या बाहेर, सामर्थ्याच्या बाहेर, सीमेच्या बाहेर विषयाची अपेक्षा निर्माण झाली. भोग मिळालाच पाहिजे, आत्ताच मिळाला पाहिजे, मलाच मिळाला पाहिजे, वाटेल त्या किमतीत मिळाला पाहिजे. मनुष्य विषयासक्त होतो. असं जेव्हा विषयाचं चिंतन, विषयाची अपेक्षा, विषयाची वासना माणसाच्या जीवनामध्ये तीव्रतेने वाढलेली असते, किंवा प्रारब्ध वशामध्ये माणसाच्या जीवनामध्ये रोग खवळलेले असतात. प्राचीने खवळले रोग. दुसरा दृष्टांत दिला. प्रारब्धाने, प्राचीन म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धाने माणसाचे रोग खवळतात. प्राचीन प्रारब्ध हा आमच्याच कर्माचा परिणाम आहे, मान्य आहे. पण प्रारब्धाने खवळलेले रोग म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे ज्या रोगावर आता आमच्याकडे भोगाशिवाय कोणताही उपाय नाही असे रोग. कारण प्रारब्धाने निर्माण झालेले रोग किंवा प्रारब्धात असलेले रोग भोगाशिवाय संपत नाही. बाकी मला शरीरामध्ये काही रोग निर्माण झाला, काही ज्वर आला, डोकं दुखायला लागलं, आणखीन काही पोट दुखायला लागलं, तर मी वैद्याकडे, डॉक्टरकडे जाऊ शकतो. त्यांना म्हणू शकतो की बाबा मला असं असं होत आहे, काही औषध द्या. मग ते काहीतरी मला औषध देतील, काहीतरी देतील. पोट दुखतंय, अमुक घे, सायक्लोपाम घे, हे घे. काय डोकं दुखतंय, कॉम्बिफ्लाम घे, अमुक घे, तमुक घे, पॅरासिटोमॉल घे. ताप आला असेल तर तुझा रोग निवृत्त होईल, हे होईल, काहीतरी होईल, ते डॉक्टर सांगतात. वैद्य मला काही औषधं देतील. ती औषधं सूतशेखर घे, हे घे, सुवर्ण मात्रा घे, अमुक घे, तमुक घे. काही रोगाकरता काही औषधं देतील. ती औषधं घेतल्यानंतर माझा रोग निवृत्त होईल. पण जे रोग प्रारब्धवशात आमच्या जीवनामध्ये येतात त्या रोगाला औषध नाही आहे. आयुर्वेदामध्ये रोगाचा विचार करताना रोगाचे 4 प्रकार आपल्याला सांगितलेत. 4 प्रकार सांगितले. मी आपल्याला जे सांगतोय ते आयुर्वेदातलं सांगतो, आयुर्वेदाचा विचार सांगतो. आयुर्वेदामध्ये काय आहे? सुश्रुताचा विचार आहे हा, बरं का. सुश्रुत संहितेतला विचार सांगतो. सुश्रुतांनी काय केलंय? आपल्या रोगाचा विचार करताना 4 प्रकारचे रोग केले. एक साध्य रोग आहेत, एक याप्य रोग आहेत, एक असाध्य रोग आहेत, आणि 4था प्रकार त्यांनी केलाय पण तो जास्त प्रकटतेने केला नाही, त्याला रक्तज रोग असं म्हणतात. औषधाने जे रोग बरे होतात त्याला साध्य रोग म्हणतात. ज्या रोगांना दूर करायचं नसतं पण त्याचा उपशम करावा लागतो त्याला याप्य रोग म्हणतात. त्याचा उपशम करायचा आहे, निवृत्त नाही करायचा. मला ताप आहे अंगामध्ये, 102 ताप आहे, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि डॉक्टर म्हणाले काही हरकत नाही, आता तुमचं तापमान जे 102 होतं ना ते आता 0 होईल. ते 0 झालं म्हणजे उचलायचं, 0 करून चालत नाही, त्याला उपशम करून 98 वर आणून थांबवावं लागतं. त्याच्या खाली नाही येऊ द्यायचं. त्याला 102 जे वाढलेलं आहे ना त्याचा उपशम करून त्याला 98 वर आणावं लागतं. 0 वर नेणं नाही, त्याची निवृत्ती नसते. काही रोग उपशम पावणारे असतात आणि काही रोग असाध्य असतात, त्यांना औषध नाही, औषधोपचार केला तरी त्याचा उपयोग होत नाही. असे काही रोग असतात, त्याला असाध्य रोग म्हणतात. आणि 4था प्रकार सांगितलाय त्याला रक्तज किंवा कर्मज रोग असं म्हटलंय. हे प्रारब्ध रोग असतात. या प्रारब्ध रोगाला औषध नाही आहे.
मग काय असं असं झालं, किती औषध घेतलं तरी काही कमी होत नाही, मग काय? अरे प्रारब्धात आहे, ते भोगल्याशिवाय संपणार नाहीत भोग. ते रोग भोगल्याशिवाय संपणार नाहीत, ते भोगावेच लागतात. कितीही औषधोपचार झाला तरी सुद्धा त्या रोगांना भोगाशिवाय पर्याय नसतो. तेवढा काळ ते भोग भोगावे लागतात. त्यानंतरच ते दुःख देऊन ते रोग जर निवृत्त होणार असतील तर हे प्रारब्ध भोग आहेत ते खवळले, ते एकदम सगळे उदयाला आले. किंवा एक काय झालं, आमची इंद्रिय विषयाकडे तीव्र धाव घ्यायला लागली, आमच्या जीवनामध्ये प्रारब्धाचे रोग एकदम खवळून उठले. किंवा तिसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तूंचा वियोग आम्हाला प्राप्त व्हायला लागला. जी प्रिय वस्तू असते, व्यक्ती किंवा वस्तू, तिचा वियोग. जवळची माणसं जायला लागली, आपण कोरोनामध्ये अनुभवलं हे. जवळची माणसं जायला लागली, किंवा मला एखादी गोष्ट खूप आवडत होती, ती गोष्ट फुटून गेली माझ्या हातातून. एखादा फोटो आहे, फोटोची फ्रेम आहे, मला खूप आवडत होते, तो फोटो फुटला, ते सगळं काचा काचा झाल्या, संपून गेलं. प्रिय वस्तूचा वियोग होतो, माणसाला त्याचं दुःख होतं. प्रिय वस्तूचा वियोग आणि अप्रिय वस्तूचा योग हा माणसाला आपल्या जीवनामध्ये भोगावा लागतो. या सगळ्याचा आता ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं ऐका. हे सगळं झालं, 3 दृष्टांत दिले. काय काय झालं, आमची इंद्रिय विषयाकडे धावायला लागली, आम्हाला न विचारता आमच्या ताब्यात न राहता धावायला लागली. आमच्या जीवनामध्ये प्रारब्धात असलेले रोग खवळून उठले आणि आमच्या प्रिय वस्तूचा आम्हाला वियोग झाला. हे सगळे 3 दृष्टांत जरी असले तरी पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगवियाचा थोरू एक वेळ आलिया गुरु. हे सगळं एकदम आमच्या जीवनामध्ये झालं, एकदम. म्हणजे इंद्रिय विषयाकडे धावल्यानंतर रोग नाही, इंद्रिय विषयाकडे धावतात त्याच वेळेला रोग आहे आणि त्याच वेळेला प्रिय वस्तूचा वियोग आहे. हे सगळं एकदम जर आमच्या जीवनामध्ये निर्माण झालं तर हे सगळं सहन करण्याकरता जो गुण आपल्याकडे आवश्यक असतो त्याला धैर्य असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज धैर्याची जी व्याख्या सांगतात ती ही आहे. हे सगळं सहन करावं लागतं. प्रपंचामध्ये सहन करण्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आपल्या हातामध्ये. आपण आपल्या प्रपंचाची सूत्र बदलू शकत नाहीत. आपण आता आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही. आपण इंद्रियांचे वेग आवरू शकत नाही. मग काय करावं लागतं, त्याला आवरण्याकरता आपल्या ठिकाणी एक गुण लागतो, एक सहनशक्ती लागते, एक धीर लागतो, शांत बसण्याची वृत्ती लागते, तटस्थतेनं पाहण्याची वृत्ती लागते, ज्याला वेदांतामध्ये उदासीनता असं म्हणतात. ती उदासीनता अंतःकरणामध्ये यावी लागते तर आपल्याला हे करता येतं. आणि हे सगळं निर्माण व्हायचं असेल तर अंतःकरणामध्ये धैर्य असावं लागतं. ते धैर्य अंतःकरणामध्ये आहे तरच हे सहन करणं शक्य आहे. सहनशक्ती करता जो गुण लागतो त्याला धैर्य म्हणा. सोपं करा, अजून सोपं करा. सहनशक्ती करता जो गुण लागतो त्याला धैर्य म्हणा. उदाहरण साधं, आपल्याला काही त्रास झाला, ताप आहे, गोळ्यांनी ताप गेला नाही, डॉक्टर म्हणतात इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन हा शब्द ऐकला की अजूनही आपल्याला थोडा ठोका चुकतोच. तुम्ही कसेही असा, किती घेणारे असा, काही करा, पण डॉक्टर जेव्हा म्हणतात इंजेक्शन द्यावं लागेल तेव्हा थोडी भीती वाटतेच. आता काय आहे, आता जुन्या इंजेक्शन सारखी इंजेक्शन्स राहिली नाहीत. आता जुनं म्हणजे ते काचेच्या सिरिंज होत्या आणि त्या सुया होत्या मोठ्याच्या मोठ्या, ते दाबणं परवडली अशा सुया जुन्या काळामध्ये. ते पंढरपूरला वारीला येणाऱ्यांना माहितीये, ते इनॅक्युलेशन होतं तिथं. ते दंडामध्ये सुई घाते, मोडायच्या सुया. ते डॉक्टर काही तरबेज नसायचे, त्याचा ताप यायचा, चंद्रभागेला स्नान करता यायचं नाही, झोपून राहावं लागायचं, प्रदक्षिणा नाही, स्नान नाही, देवाचं दर्शन नाही, आणि मग कशाला वारीला आलो असं व्हायचं. तो दंड सुजायचा एवढा मोठा, लांब एवढ्या मोठ्या सुया. आता ते बदलून गेलं. आता विज्ञान इतकं प्रगत झालं की इतक्या बारीक सुया आल्या आहेत की टोचलं मुंगी चावली न चावली असं वाटावं, इतक्या बारीक सुया आल्या. आपल्याला माहिती आहे, पण तरी आपल्याला डॉक्टर सिरीज भरताना आपली दडदड दडदड सुरूच असते. ते डॉक्टर ते बघतात, ते बाटली, ती सुई घेतात, ते लावतात, ते इंजेक्शन आतमध्ये ते द्राव घेतात, आपली दडदड 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 चालू असते. मग आपण डॉक्टर म्हणतात वर करा हात,
मग ते बाही वर केली जाते, मग डॉक्टर ते टोचताना मात्र आपण कशा करता, हे कशा करता. आता ते टोचणार आहे आपल्याला माहिती आहे, पण टोचणार आहे हे माहिती असून सुद्धा आपल्याला हे सहन करणंच आहे हे आपल्याला माहिती असतं, आणि त्याच्याकरता आता टोचलं 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 झालं, हे जे आहे ना याला धैर्य म्हणतात. एवढंच मला सांगायचं होतं. आता ह्याच्यापेक्षा सोपं मी करू शकत नाही, मला क्षमा करा, याच्यापेक्षा सोपं करू शकत नाही. किती ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता उदाहरणं द्यावीत. हे सगळं एकत्रित, सगळी दुःख एकत्रित आल्यानंतर माणूस शांत होऊन जातो आणि म्हणतो आता जे व्हायचंय ते होऊ दे बाबा. सगळीच दुःख एकत्रित आली ना, जे व्हायचंय ते होऊ दे, शांत चित्ताने जे असेल ते मी सहन करेन, कारण माझ्या हातामध्ये दुसरा पर्याय नाही आहे. हे सहनशक्ती करता जो गुण लागतो त्याला धैर्य असं म्हणतात. भगवान दत्तात्रय यदूला सांगतात हा धैर्य नावाचा गुण मी पृथ्वीकडून घेतलेला आहे. आता पृथ्वीकडे हा गुण कुठे आहे याचा विचार केला तर भगवान दत्तात्रय पृथ्वीला असं सांगतात की या पृथ्वीच्या ठिकाणी मी धैर्य घेतलं पृथ्वीकडून, कारण या पृथ्वीवर अनेक लोक येतात, ते पृथ्वीला बऱ्यापैकी त्रास देतात. पृथ्वीला त्रास देतात म्हणजे किती त्रास देतात, आता हे सांगत बसलो तर वेळ जाईल. पाणी लागावं म्हणून त्या पृथ्वीच्या पोटामध्ये आपण 400-400 फूट आत खोल खड्डा करतो. काय वाटत असेल तिला? आपल्या शरीरात एक इंजेक्शन देऊन सिरिंजभर रक्त काढायचं म्हटलं तर आपल्याला काय वाटतं? तिच्यामध्ये, त्या पृथ्वीमध्ये 400-400 फूट खोल आपण जातो, बोर करतो, विहीर खणतो आणि तिच्यातलं पाणी बाहेर काढतो. तिच्या करता तिला किती आत आपल्याला जावं लागतं, खणावं लागतं, तिला त्रास द्यावा लागतो. हे सगळं ती बिचारी सहन करते. ती ना कुणाकडे तक्रार करते. बरं, याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, हे तर ठीक आहे, पाणी वगैरे ते पृथ्वी देईल आपल्याला, ते सगळं खरं, तिच्या पोटात पाणी देईल, पण या पृथ्वीचा किती अपमान आहे आपल्याकडून. अहो, जाता येता माणसं पचा पचा तंबाखू खाऊन या पृथ्वीवर थुंकतात. अपमान नाही का तिचा? पृथ्वी तत्व आहे ना, तिचा अपमान नाही का? हा अपमान आहे ना. अहो, बोलताना समोरच्या माणसाची किंचित थुंकी आपल्यावर उडाली तर आपण नीट बोलता येत नाही. लांबरावून बोल, नीट बोलता येत नाही, थुंकी उडते तुमची आमच्या अंगावर, आम्ही काय घरी जाऊन स्नान करा? माणूस बोलतो की नाही? आवडतं का माणसाला? बोलता बोलता थुंकी एखादी उडाली, थेंब जरी उडाला, कण जरी उडाला तरी माणसाला ते आवडत नाही. आणि आपण तंबाखू खाऊन या पृथ्वीवर थुंकतो, या पृथ्वीला काहीच वाटत नसेल का? वाटतं ना. या पृथ्वीला ते आवडत नाही, तंबाखू खाऊन थुंकतात. मला कधी कधी असं वाटतं की हे थुंकणारे लोक जेव्हा थुंकतात ना, तेव्हा पृथ्वीनं सीतेची आई व्हावं आणि सरळ दुभंगून यांना पोटात घ्यावं. नकोच ही पीडा. काय म्हणून तंबाखू खात असतील आणि काय म्हणून ते गुटखा खात असतील आणि या पृथ्वीवर पचा 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 थुंकत असतील या जमिनीवर, त्याच्यातून काय मिळत असेल काही कल्पना नाही. पण त्या पृथ्वीवर ते थुंकतात. हा पृथ्वीचा अपमान नव्हे का? पृथ्वीमध्ये आपण छिद्र पाडतो, हा पृथ्वीला त्रास नव्हे का? पण ही पृथ्वी कुणाकडे तक्रार करत नाही, कधी रडताना दिसत नाही. विना तक्रार पृथ्वी हे सगळं ज्या कारणाने सहन करते, तो धैर्य नावाचा गुण मी पृथ्वीकडून घेतला. कारण परमार्थ मार्गावर चालत असताना त्रास देणारे अनेक जण भेटत असतात. क्वचित प्रसंगी माझं प्रारब्ध प्रतिबंध म्हणून उभं राहतं. क्वचित प्रसंगी जवळचे लोक सुद्धा परमार्थाला प्रतिबंध ठरतात. त्यांना वैराग्य आपल्या ठिकाणी निर्माण झालेलं नको असतं. आपण प्रपंचात राहावं असं त्यांना वाटत असतं. त्यांना नको वाटतं. एखाद्या माणसाला जर वैराग्य निर्माण झालं, तो म्हणाला काही नाही, भरपूर माझं झालंय, आता घर चांगलं आहे, मुली चांगल्या घरी पडल्यात, जावई चांगले मिळालेत, मुलांनी उद्योगधंदा चांगला सांभाळलाय, नातवंडाची तोंड मी बघितलेली आहेत, सगळं झालंय, मला रोग नाही, काही त्रास नाहीये, आता सगळ्यातून मी निवृत्त झालो, आता कुठेतरी हरिद्वारला जातो, ऋषिकेशला जातो, आळंदीला जातो, कुठेतरी एखादी खोली घेऊन आनंदानं राहतो, आता काही मी तुमच्यामध्ये येत नाही, मला वैराग्य निर्माण झालं, मी घर सोडून जातो. असं जर एखादा मनुष्य वैराग्यानं म्हणत असेल तर घरातलेच लोक त्याला सांगतात, भरलं गोकुळ सोडून निघून चाललात, काय अवदस आठवली. म्हणजे यांना वैराग्य ही अवदसा वाटते. हा परमार्थातला प्रतिबंध नाही का सांगा? आपल्याच घरातली मंडळी प्रतिबंध करतात की नाही? करतात ना. आपलं प्रारब्ध बऱ्याच वेळेला प्रतिबंध म्हणून उभं राहतं.
आणि अडचणी परमार्थाच्या मार्गावर अडचणी येतातच. एक वेळ संसार करताना अडचणी येत नाहीत, पण परमार्थ करायचा म्हटलं की अडचणी येतात. पंढरपूरला जायचं म्हटलं की मग अनेक अडचणी असतात. मग काय सांगू आता, सिनेमाला जायचं म्हटलं तर कोणी अडवत नाही, पण पंढरपूरला जायचं म्हटलं की मग माणसं म्हणतात येणार होतो पण ही म्हणाली. नको बाबा, सांगूच नकोस, तुझी ही काय म्हणाली तू सांगूच नकोस. सिनेमाला जाताना ही म्हणत नाही काही, ती तेव्हा तुझ्या बरोबर येते, आणि पंढरपूरला जाताना येत नाही बरोबर. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य, स्वामीजी असं म्हणतात की आपल्या मार्गामध्ये जर अडचणी आल्याच नाहीत तर डोळे झाकून समजा आपला रस्ता चुकलाय, डोळे झाकून समजा रस्ता चुकलाय आपला. कारण चांगल्या मार्गाने आपण निघालो असू तर अडचणी येणारच आहेत. गैरमार्गाने जाणाऱ्यांना फार अडचणी नसतात, त्यांना भोगच भोगावे लागतात. पण चांगल्या मार्गावरून निघाला अडचणी येतात. परमार्थावर किती अडचणी. आपण 18वा अध्याय बघा, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमोच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. 18व्या अध्यायामध्ये भगवान बोलून दाखवतात, अहंकारम बलम दर्पम सगळंच आडवं येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, पहिली ओवी या श्लोकाच्या खाली, तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. आडवावया आले, हे आडवायलाच येतात आम्हाला. अहंकार आडवा येतो, आमच्या घराबद्दलचं ममत्व आडवं येतं, देहाबद्दलचा आणि मीपणाचा अहंभाव आडवा येतो. हे सगळे आडवे येतात परमार्थ मार्गामध्ये, हे सगळे आडवे येतात. आम्हाला त्रास होतो, आम्हाला तिथपर्यंत जाईपर्यंत कष्ट पडतात, पण विना तक्रार हे कष्ट आम्हाला सहन केले पाहिजेत. हा गुण मी पृथ्वीकडून शिकलो. पृथ्वीला कितीही त्रास झाला तरी ती आरडाओरडा करत नाही, पृथ्वीला कितीही त्रास झाला तरी ती कुणाकडे जाऊन तक्रार करत नाही. ज्या धैर्य नावाच्या गुणाने ते सगळं ती सहन करते, तसं परमार्थ मार्गावर येणाऱ्या प्रतिबंधांमधून ज्या ज्या वृत्ती आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत असतात, आपणही धैर्यानं त्यांना सहन केलं पाहिजे. हा गुण मी पृथ्वीकडून शिकलो, आणि क्षमा नावाचा गुण मी पृथ्वीकडून शिकलो, असं भगवान दत्तात्रयाने यदूला सांगितलं. तो क्षमा नावाचा गुण आहे. त्या पृथ्वीतूनच जन्माला आलेले पर्वत आणि पृथ्वीतूनच जन्माला आलेली वृक्ष यांच्याकडूनही मी काही शिकलो, असं पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन पुन्हा यदूला भगवान दत्तात्रयाने सांगितलं. वृक्षाकडून मी काय शिकलो, पर्वताकडून मी काय शिकलो, याचाही थोडासा विचार आपल्याला थोडा करायचा आहे. आपली वेळ आता संपली आहे, 7 वाजलेत, आरतीची वेळ आपली झालेली आहे. त्यामुळे आत्तापुरते आपण इथे थांबू. उद्याच्या सत्रामध्ये पुढच्या गुरूंचा आणि पुढच्या गुणांचा अधिक जास्त विचार करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.